नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात आपल्या वैयक्तिक जीवनात पूर्वीचे रहस्य उघडकीस आल्याने आपणास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे अधिक चांगले होईल की एखादे रहस्य उघड होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आपण आपली चूक स्वतः इतरांशी सामायिक करून कबूल केली पाहिजे. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्याच्या मदतीने करिअरच्या बाबतीतही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी भाग्याची साथ मिळेल. मेष राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असतील. अशात या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. तुमच्यासाठी उत्तम हे राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कोणीही जवळच्या मित्रासोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. हा सप्ताह गुंतवणुकीसाठी सामान्यपेक्षा उत्तम राहणार आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आकर्षण करणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या जोखमीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात बसलेले असतील. म्हणून योग्य सल्ला घेऊनच आपली गुंतवणूक करा. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृषभ राशी, या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल, जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य प्रशंसा आणि सहयोग प्राप्त होईल. तसेच तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखी पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. आपल्या राशीचक्रातील ग्रह आणि तारे सूचित करतात की हा आठवडा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एकटे राहण्याचा असणार आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या पाळीव प्राण्याबरोबर वेळ घालवून किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलून या समस्येतून मुक्त होऊ शकता. वृषभ राशीतील जातकांसाठी केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात विराजमान असतील आणि याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. या वेळात तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल. कारण राहू तुमच्या 11व्या भावात उपस्थित असेल. अशात या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल. या सप्ताहात तुमच्या आई वडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणांनी तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला तो घरात सन्मान मिळेल, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. उपाय: शनिवारी वृद्ध महिलांना दही भात दान करा. मिथुन राशी, या सप्ताहात चुकूनही कुणाला उधारीवर पैसे देऊ नका आणि जर काही कारणास्तव असे करणे गरजेचे असेल तर उधार देणाऱ्याकडून लिखित मध्ये कागदपत्र घ्या की ते पैसे केव्हा परत करतील. असे करणे तुम्ही स्वतःला बऱ्याच अडचणीपासून बचाव करू शकता. जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले आहे तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव ते तुटू शकते.
यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण कायम राहील. याचा सर्वात अधिक परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होईल. या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्यावर काबू ठेवला पाहिजे, कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्यामध्ये विकसितता वाढेल. यामुळे आपल्या करिअरच्या प्रती तुम्ही काहीसे निष्काळजी असाल. बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांची उपकरणे पाहून अनुपस्थिती जाणवू शकते. यामुळे ते या आठवड्यात आपल्या कुटुंबियांकडून नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची मागणी देखील करताना दिसणार आहेत. तथापि हे विसरू नका की आपले पालक आपले रक्त आणि घाम गाळून यापूर्वीच आपल्याला चांगले शिक्षण देत आहेत आणि आता आपल्या या मागण्यांनी त्यांचे आर्थिक बजेट खराब होऊ शकते आणि त्यांच्यावर अतिरिक्त ओझे येऊ शकते. या सप्ताहात नकारात्मकतेला तुमच्यावर हवी होऊ देऊ नका आणि स्वतःला जितके शक्य असेल तितके ताजे ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आहार आणि आरोग्यासोबत तुमच्या कार्यक्षमतेमध्येही सुधार होताना दिसेल. अशात केतू देवाच्या तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बसण्याने तुम्ही बरेच निर्णय घेण्यात सक्षम असाल. उपाय: बुधवारी गायीला चारा खाऊ घाला. कर्क राशी: या सप्ताहात तुम्हाला आपल्या योजना आणि नीतीवर पुनर्विचार करून त्यात योग्य सुधार करावे लागू शकते, कारण यावेळी तुमच्या कामाचे परिणाम आणि नफा तुमच्या अनुसार होतील, परंतु तुमच्या मनात अधिक इच्छा तुम्हाला संतोषी देणार नाही आणि तुम्ही निरंतर आणि अधिक इच्छेसाठी प्रयत्न करताना दिसाल. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही, कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभव तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल आणि तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असू शकता. अशात थोडा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा. या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीतरी गुंतवणूक करायची असेल तर वास्तविकतेचे आकलन करा आणि नंतरच गुंतवणूक करा, अथवा आपले धन अडकू शकते. आपल्या निजी जीवनात घेतलेल्या मोठ्या निर्णयात तुम्हाला आपल्या कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. यामुळे तुम्हाला खूप एकटे वाटेल. सोबतच तुमच्या मनात त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचारही येऊ शकतो. उपाय: सोमवारी वृद्ध महिलांना दूध दान करा. सिंह राशी: या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना पदोन्नती आणि वेतनवृद्धीसोबत मनासारखे स्थानांतरण होण्याची शक्यता राहील. अशात स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती अधिक प्रेरित करत राहा. या सप्ताहात कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान तुमच्या शिक्षणात नकारात्मक प्रभाव टाकण्याचे कार्य करेल. अशात आपल्या विपरीत परिस्थितीसमोर गुडघे न टेकवता त्यांच्याकडून शिकवण घ्या आणि पुढे जाऊन स्वतः आपले मार्ग प्रशस्त करा. सिंह राशीतील जातकांसाठी बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात उपस्थित असेल. अशात हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने स्थितीपूर्ण तुमच्या पक्षात दिसत आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊन प्रसन्न राहू शकता. सोबतच या राशीतील प्रौढ जातकांना या काळात गुडघ्यासंबंधित आणि हात संबंधित जुन्या समस्यांनी आराम मिळू शकतो. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा, कारण केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात उपस्थित असेल आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करून धन ठेवा. या सप्ताहात तुम्हाला कुटुंबातील लोकांसोबत वादविवाद होण्याने धैर्य कमी होण्याची शक्यता राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील कुठल्या लहान गोष्टीला घेऊन तुम्ही राईचा डोंगर बनवू शकता. म्हणून जर तुम्ही त्यांना याची संधी नाही दिली तर आपोआप गोष्ट नीट होऊ शकते.
उपाय नियमित 11 वेळा ओम सूर्याय नमःचा जप करा. कन्या राशी, या आठवड्यात आपले मन दान धर्म कार्यात अधिक व्यस्त असेल, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता. याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील. जर तुम्ही आपल्या थांबलेल्या कामांना सुरू करण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी हा सप्ताह थोडा प्रतिकूल राहणार आहे, कारण तुम्हाला या सप्ताहात पूर्वीची अपूर्ण कामे पुन्हा सुरू करण्यात थोड्या समस्या येऊ शकतात. यामुळे तुमचे मनोबल प्रभावित होईल. सोबतच तुमच्या करिअरची गती हळू होण्याचे योगही बनू शकतात. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या निवडीबद्दल थोडा संभ्रम वाटू शकतो, ज्यामुळे त्यांचे हृदय आणि डोके कुटुंबियांच्या सूचनापासून विरुद्ध दिशेने जाताना दिसून येईल. अशा परिस्थितीत त्यांचे हृदय काही बोलेल त्या क्षेत्रामध्ये पुढे जाणे त्यांच्यासाठी योग्य असेल. म्हणून या आठवड्यात आपले मन आणि हृदय व्यर्थ गोष्टीपासून बाहेर काढा आणि आपल्या करिअरसाठी योग्य निवड करण्यासाठी आपल्या डोक्याचा आणि मनाचा उपयोग करा. कन्या राशीतील जातकांसाठी केतू देव तुमच्या पहिल्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल. म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शौक चांगले आहे, परंतु आरोग्यासाठी खराब करण्याचे काम करेल. अशात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात बसण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही लवकर धन कमवण्यासाठी काही प्रकारचे शॉर्टकट वापरू शकता. यामुळे विनाकारण तुम्ही स्वतःला कायद्याच्या गोष्टीमध्ये फसवाल. सोबतच अतिरिक्त धनहानी होण्याचे योगही बनतील. उपाय विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. धन्यवाद.